बदनापूर तालुक्यामध्ये सन 2023-24 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आणि वृक्ष लागवड योजनेच्या फाईल ज्या आहेत त्या गायब झाल्याचा आरोप करत शेतकरी कृती समिती आणि स्वराज्य संघटनेच्या वतीने आज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण जर ही दृश्य पाहत असाल तर हे पदाधिकारी आता बसलेले आहेत। नुकतीच त्यांनी घोषणाबाजी देखील करत या प्रशासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर बॅनरच्या अगदी शेजारीच पैशाचं तोरण जे आहे ते या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपण पाहू शकतो की पैशांचं तोरण या ठिकाणी लावलेलं आहे आणि या प्रशासनाचा निषेध केलेला आहे आणि या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खरं तर या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। पंचायत समिती बदनापूर परिसरातली ही सगळी दृश्य आहे। आपण काही पदाधिकाऱ्यांसोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमकी काय परिस्थिती आहे आणि विहिरी कुठून गायब झाल्यात, काय सांगाल? आज तुम्ही आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली आणि पैशाचं तोरण लावले, कशामुळे? पैशाचं तोरण यासाठी लावलेलं आम्ही 2023-24 या साली बदनापूर तालुक्यातील MRGS अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या ज्या फायली होत्या, सिंचन असेल, वृक्ष लागवड असेल, या फायली या इथले जे अधिकारी यांचं म्हणणं असं आहे की त्या वरून डिलीट झाल्या। त्या डिलीट का झाल्या? 2023-24 साली जिल्ह्यातील सगळ्या जेवढ्या ज्या एमर्जन्सीच्या ज्या फायली जिल्ह्यातील सगळ्या फायली म्हणजे जननिधी तो निधी सगळ्या तालुक्याला भेटलेला आहे। इथला निधी वापस का गेला आणि इथले जे बीडीओ आहे याची या संदर्भात विचारणा केली का काही प्रशासनाला विचारणा केला? आम्ही निवेदन दिलेलं आहे। जालन्याचे शिवाय झेडपी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आलं आणि इथल्या जे बीडीओ आहे आम्ही निवेदन दिलं 8 दिवसापूर्वी। मॅडम इथल्या जे मॅडम आहे बीडीओ मॅडम या काल रजेवर गेलेला, याचं रजेवर जायचं कारण काय? हा मुद्दा आमचा प्रामुख्याने तुम्हाला सांगतो आम्ही। आणि विषय म्हणजे आम्हाला काही शेतकरी भेटलेले, आता काही इथं आलेले आम शेतकरी, त्यांच्याकडून वृक्ष लागवडीचे 10,000 रुपये घेतलेले आणि विहिरीचे घेतलेले 50,000 40,000 तर हे पैसे का घेतले आणि विहिरी पण मंजूर झालेले नाही विषय आहे। असे किती शेतकरी आहेत? 600-650 शेतकरी जवळपास सगळे आणि 650 रिजेक्ट झालेले शेतकरी आहे आणि ती जी योजना आहे आता ती कायमस्वरूपी बंद झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले 50,000 रुपये एका विहिरीचे घेतलेले आणि विशेष म्हणजे 2024 पर्यंत इथं पंचायत समितीला बजेट होतं, पण तरी सुद्धा या विहिरी का डिलीट झाल्या नेमका आमचा प्रश्न हा आहे आणि त्याचा आम्हाला मॅडमने सविस्तर कारण या ठिकाणी सांगितलं पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं होतं आणि जिल्हा परिषदनं आम्हाला सांगितलं, म्हणजे आम्हाला आतापर्यंत जिल्हा परिषद इथं कोणी आलंच नाही सांगायला नेमकं काय आणि ते विचारणा करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे। आणि विशेष म्हणजे आज ज्या मॅडम जर समजा इतक्या निर्मळ होत्या तर त्यांनी इथे यायला पाहिजे होतं। आजच त्यांना रजेवर जायची काय घाई झाली एवढी? आम्ही शेतकरी इथं येणार होतो म्हणजे याच्याशी काहीतरी त्यांचा संबंध आहे असं आमचं लोकांचं म्हणणं आहे सगळ्या। आणि पैशांचं तोरण कशासाठी? पैशाचं तोरणासाठी त्यांना अजून कमी पडले असं आम्ही थोडे जमा करून आणले आणि आणखीन घ्या बाबा, पण त्याच्या विहिरी डिलीट झाल्या शेतकऱ्यांच्या। हाडाची काढं रक्ताचं पाणी करून शेतकऱ्यांनी 1-1 रुपया दिलेला आहे आणि त्यांच्या विहिरी आज रिजेक्ट झालेल्या आहे। मग या 50,000 रुपये जर गेलेले तर अजून तर काही लागत असेल थोडेफार तर ते घ्या बाबा, पण आमच्या विहिरी आमच्या शेतकऱ्याला परत करा असं म्हणणं आहे आमचं। कोण घेतं पैसे? तुमचा आरोप कोणावर? इथले काही अधिकाऱ्याचे जे काही चमचे लोक इथं बसलेले कर्मचारी, त्या कर्मचाऱ्यामार्फत काही ग्रामसेवक आहेत आणि काही आता याच्यात बसले शेतकरी आहे। हे शेतकरी स्पष्ट सांगतील की आमच्याकडून पैसे घेतले का नाही। काय इशारा असणार आहे? शेवटचा प्रश्न काय इशारा? शेवटचा इशारा हा आमचा टीजर आहे, ज्याला म्हणतात ना एखादा चित्रपट रिलीज होण्या अगोदर हा टीजर आहे आमचा फक्त। इथून पुढे इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे। इथले जे भ्रष्ट अधिकारी ज्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतलेले ते म्हणजे बडतर्फ होईपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आम्ही, हा आमचा इशारा आहे। अधिकाऱ्यांचं निलंबन होईपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे। आपल्यासोबत हे मामा आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही विहिरीसाठी 30,000 रुपये दिले, 20,000 रुपये न दिल्यामुळं आमची विहीर कट केली मॅडमने। 4-5 वेळेस मॅडमशी माझी चौकशी झाली। मी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा म्हणजे ते तुमच्याकडून पैसे घेतले? माझ्याकडून सुद्धा पैसे घेतले आणि 20,000 रुपये बाकी असल्यामुळे माझी विहीर कॅन्सल केली त्यांनी। अशा बऱ्याचशा पैसे दिल्याचे पुरावे आहेत का? पुरावे काय, डायरेक्ट पैसे घेतल्याशिवाय ते हेच करीत नाही। आणि तिथं इंजिनियरनं येऊन शेतामध्ये गट नंबर 14 मध्ये फोटो आपलं ते हे जिओ टॅग घेतला, विहिरीचं काम चालू करायचं तर ते म्हणे चालू करू नका नंतर पुन्हा अजून, म्हणजे कट केल्या सगळ्या। म्हणजे इतका भ्रष्टाचार आहे आणि आम्हाला वाटलं की शेतकऱ्यांना न्याय देणार आहे। आता काय भूमिका? आता आम्ही इथं जोपर्यंत जिल्हा परिषदचा शिव म्हणजे वरिष्ठ अधिकारी येत नाही, आम्हाला लेखी आश्वासन देत नाही, तर तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। नंतर नुसतं बसणार नाही, रस्त्यावर जाऊ आणि रस्त्यात तिथं अडू, मग काय व्हायचं ते बघून घेऊ। गोळ्या जरी घातल्या तरी चालेल, कारण की आम्ही कापूस शिकून पैसा दिला या बीडीओ मॅडमला, तर आमचा तळतळाट त्यांना लागान
तर याच्यानंतर आम्ही 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत वाट बघू, नंतर रस्त्यावर जाऊन रस्ता अडवू. एकूणच आपण पाहतोय की गैरव्यवहार झाल्याचा आरोप जो आहे तो या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाचा कोणी अधिकारी येत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहील. मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो की शेतकऱ्यांनी पैशाच्या नोटांचं तोरण जे आहे ते पंचायत समिती कार्यालयामध्ये लावलेलं आहे आणि या प्रशासनात जो झालेला गैरव्यवहार आहे त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि याची चौकशी करावी आणि निलंबन करावं अशी मागणी खरं तर आता या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.